द्रोणा स्पोर्ट्स संघ डी.व्ही. पाटील स्मृती चषकाचा मानकरी. निपाणीतील हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे स्पर्धेचे आयोजन. निपाणी येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित 5व्या पर्वातील डी.व्ही. पाटील स्मृती चषकावर निपाणीतील द्रोणा स्पोर्ट्स संघाने आपले नाव कोरले. या संघाला रोख 51,000 रुपये आणि चषक देण्यात आला. अर्जुननगर येथील एम.डी. विद्यालय मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी ता 28 पाचगाव परमणे टेडर्स आणि निपाणीतील द्रोणा स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य सामना झाला. चुरशीच्या या सामन्यात द्रोणा स्पोर्टने विजय मिळवला. त्यानंतर कुर्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोगनोळी स्पोर्ट्स क्लब यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. त्यामध्ये कुर्ली संघाने एकतर्फी विजय मिळविला. सायंकाळी द्रोणा स्पोर्ट्स निपाणी आणि कुर्ली स्पोर्ट्स संघात अंतिम सामना पार पडला. या संघात 2 सामने खेळविण्यात आले. यावेळी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, ॲडव्होकेट अशोक शिंदे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, पंकज पाटील, सुजय पाटील, सुप्रिया पाटील, किरण कोकरे, किरण पाटोळी, विजय शेटकी, रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळीकर, सागर पाटील, नितीन उपाळी, स्वप्नील पावली, रणजित मगदूम, विनोद बल्लारी, कृष्णा कुंभार, सचिन काटकर, सुरेश घाटगी, रमेश भुईटे, पुंडलिक कुंभार यांच्यासह शेकडो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. विष्णू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व आज माझा चिरंजीव हिमांशू पाटील यांच्या द्वितीय जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं. या स्पर्धेसाठी हिंदवी स्पोर्ट्सने ही जबाबदारी घेतली आणि त्यांनी अगदी नेटकेपणे नियोजन करून ही स्पर्धा यशस्वी केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी ज्या काही स्पर्धा मी आयोजित करीन त्या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांचं मला सदैव पाठिंबा असतो. त्यामुळे सर्वच मान्यवरांचे मी स्वागत करतो व त्यांचे मी आभार मानतो. या स्पर्धा भरवते वेळी आमचा निकू पाटील मित्र परिवार असू दे, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन असू दे किंवा मळा ग्रुप असू दे, आमचे सदस्य तसेच हिंदवी स्पोर्ट्स यांचे आम्हाला भरपूर नेहमी सहकार्य लाभते. तरच त्यांचे ऋण कसे फेडावे हे मला समजत नाही. आज चिरंजीवच्या जयंतीनिमित्त ह्या स्पर्धेचे फायनल घेण्याचं नियोजन हे एकच की आज ही 1.5 वर्ष झाली तरी पण शशांकची आठवण ही तरुणांच्या मनात जागी आहे. याचा मला अभिमान वाटतो. दुःख वाटत नाही पण अभिमान वाटतो की माझ्या मुलग्यांचे आठवणी सर्व तरुणांच्या मनात आजही जागे आहेत. त्याबद्दल मी सर्व तरुणांचे आभार मानतो. या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला, ज्या संघाने सहभाग घेतला त्यांनी अगदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार व अभिनंदन करतो. तसेच या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक व प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व संघांचे अभिनंदन करतो. प्रामुख्याने हा कप व बक्षीस आपल्या गावातच राहिलं त्याबद्दल मी आमच्या निपाणी टीमचे मी खूप खूप अभिनंदन करतो व आभार मानतो. यापुढील काळात ही अशा विविध स्पर्धा बनवण्यासाठी आमच्याकडून फाउंडेशनच्या माध्यमातून, निकू पाटील मित्र परिवाराच्या माध्यमातून किंवा मळा ग्रुपच्या माध्यमातून नेहमी सहकार्य आमचे राहील ही मी आपल्याला ग्वाही देतो. व मला या ठिकाणी आळवणकर सरांनी 2 मिनिटं बोलण्याची विनंती केली व संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे व संयोजनांचे आभार मानतो. धन्यवाद.